एक चांगली गोष्ट झालेली आहे की आपल्याकडे मागील काही दिवसापासून मोटरसायकल चोरीचं प्रमाण जास्त वाढलं होतं. त्या अनुषंगाने माननीय SP अमोल तांबे सर, माननीय ADC SP सर मंगेश चव्हाण सर यांनी काही सूचना दिल्यानंतर त्या पद्धतीनं आमची मुवमेंट झाली. त्या अनुषंगाने आपल्याकडे जी गाड्या जात होत्या तर त्यात एक स्पेसिफिक युनिकॉर्न गाड्या ज्या आहेत तर युनिकॉर्न गाड्याच्या संदर्भात काही गोष्टीची माहिती मिळाली की त्या ठिकाणी ज्यांचे लॉक वगैरे खराब झालेले आहेत. तर अशा पद्धतीच्या गाड्या हा व्यक्ती स्वतः सकाळी जॉगिंगला जायचा, म्हणजे चलत जायचा, गाड्या ट्रेस करायचा. त्या पद्धतीने कुणाच्या घरासमोर गाडी लागलेली आहे त्या पद्धतीने गाडी ट्रेस करून त्याच्याकडे एक मास्टर की असेल किंवा दुसरी की असेल अशा पद्धतीने ती गाडी त्या पद्धतीने त्यानं घेऊन जायचा. तर त्या अनुषंगाने सरांच्या मार्गदर्शनाखाली की इतरही आम्ही टेक्निकली ॲनालिसिस केलं आणि त्या पद्धतीनं हा महादेव गरड म्हणून हा अमोला तालुका चाकूर हा व्यक्ती आम्हाला भेटला. ह्या व्यक्तीचं शिक्षण BSc झालेलं आहे. सध्या AIचं काम करतो त्याने, AIचं शिक्षण घेतो त्यानं. तर ह्या संदर्भात त्यानं जे गाड्या ज्या आहेत ती फेसबुकवर सुद्धा त्यानं सेल करायचा प्रयत्न केलेला आहे. 2 गाड्या तसेच फेसबुकच्या आम्हाला भेटलेल्या आहेत. एकूण आपल्याकडे ह्यात रिकव्हरी झालेली आहे ती 6 गाड्याची रिकव्हरी झालेली आहे. त्यातल्या 5 गाड्या, 2 शिवाजीनगर, 2 MIDC, 1 MIDC आणि 2 विवेकानंद चौक अशा 5 गाड्या भेटल्या आहेत. एक ह्याची भेटलेली आहे सिंहगड पुणे, म्हणजे पुणे शहरची. आणि याच्या व्यतिरिक्त जी फुटेजमध्ये आम्हाला काय भेटलेलं आहे त्या अनुषंगाने आणखी 5 गाड्या आणखी त्या पद्धतीनं आम्हाला ती भेटण्याची अपेक्षा आहे. ही पुणे शहरमधली आहे. तर ह्या निमित्तानं माझं आव्हान आहे की जे जनता आहे, नागरिक आहेत, त्यांनी ह्या गोष्टीची काळजी घ्यावी किंवा आपले लॉक खराब झाले असतील तर लॉक व्यवस्थितपैकी सगळ्या गोष्टी कराव्यात. कारण त्यानं एवढंच टार्गेट करून आतापर्यंत करत आलेलं आहे. उच्च शिक्षित आहे. ह्या गोष्टीचा तुमच्याकडूनही संदेश जावा ही अपेक्षा आहे. धन्यवाद. 6 गाड्या आहेत. त्यातल्या 5, त्यातले 2 विवेकानंद, 2 शिवाजीनगर आणि 1 MIDC. युनिकॉर्नच हां स्पेशलिस्ट. तर त्याची स्पेशलिटी म्हणजे त्याला युनिकॉर्नच्या बाबतीत त्याला जास्त अनुभव आहे. त्या अनुषंगाने त्यानं युनिकॉर्नच हे करतो सगळ्या. आणि ह्या गोष्टीचा त्यानं खर्च म्हणजे त्यानं अभ्यास करतोय ना, तर त्याचं म्हणणं तसं आहे, खात्री झालेली नाही की हे पैसे त्यानं म्हणजे 20-20 हजार आणि 30-30 हजाराला गाड्या विकलेल्या आहेत. तर हे पैशाचा त्यांना वापर तिकडं करत होता असं म्हणणं आहे. खात्री झालेली नाही आपल्याला. आतापर्यंत त्या गोष्टीची खात्री झालेली नाही आपली याचा वापर केला का नाही. पण त्यांना याचं शिक्षण घेतोय असं माहिती मिळाली. ठीक आहे, त्या बाबतीची खात्री आता आपण त्याला ताब्यात घेतलेला आहे, अटक करून शिवाजीनगरला दिलेला आहे. तर त्या अनुषंगाने आता ही तपासात ह्या आणखी गोष्टी आपण त्या काढू, जास्तीत जास्त गाड्या कशा निघतील ह्या गोष्टीचा आपला प्रयत्न चालू आहे. नाही नाही, तो विकतच होता, बंगालला नाही कुठल्या गाडी. ओके, आता असं पत्रकारांची गाडी